नमस्कार, मी डॉक्टर विद्या नाईक. क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईनबद्दल आपल्याशी बोलताना, संवाद साधताना मला अत्यंत आनंद होतो आहे. एक तर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या सर्व कामामध्ये जे विद्यार्थी संशोधन करू इच्छितात किंवा जे शिक्षक संशोधन करू इच्छितात त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे मार्गदर्शन व्हावं या हेतूने मी आज आपणासमोर संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन्सवरती बोलणार आहे. क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन्स एकूण सर्वसामान्यपणे आपण बघितलं तर रिसर्चचं क्लासिफिकेशन हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येतं. कुठल्या बेसिसवरती कुठला टाईप तयार होतो याची स्लाईडवरती आपण आता बघू शकता. अप्रोचच्या दृष्टिकोनातून आपण जर ॲनालिसिस केलं किंवा टाईप बघितला तर ते इंडक्टिव्ह होतं किंवा डिडक्टिव्ह होतं किंवा इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह. आता इंडक्टिव्ह म्हणजे काय? ज्या वेळेला आपण विविध क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी बघतो त्या गोष्टी बघून आपण त्यांच्यावरचं जर एखादं अनुमान काढलं तर त्याला आपण इंडक्टिव्ह पद्धती असं म्हणतो. सामान्यपणे इंडक्टिव्ह पद्धतीने किंवा उद्गामी पद्धतीने केलेल्या संशोधनाला आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणतो. क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो असतो हा क्वांटिटेटिव्ह रिसर्च हा डिडक्टिव्ह असतो, म्हणजे एक्झॅक्टली ह्याच्या विरुद्ध पद्धतीने असतं. ते म्हणजे काय तर एक थिअरी आपल्याला दिलेली असते, त्या थिअरीमधून आपण वेगवेगळे हायपॉथिसिस तयार करतो आणि ते हायपॉथिसिस टेस्ट करण्याचा प्रयत्न करून पुन्हा त्या थिअरीचं टेस्टिंग करतो. म्हणजे त्याला थिअरी व्हॅलिडेशन असं म्हणतात. या अप्रोचला डिडक्टिव्ह अप्रोच म्हणतात किंवा अवगामी पद्धती असं म्हणतात. आता निव्वळ उद्गामी किंवा निव्वळ अवगामी पद्धतीने रिसर्च आपल्याला करता येत नाही. तर बरेचदा संशोधनामध्ये उद्गामी आणि अवगामी अशा दोन्ही पद्धतींचा एकत्रित वापर केलेला असतो. त्याला आपण मिक्स मेथड रिसर्च असं म्हणतो किंवा संमिश्र पद्धती. दुसरा जो प्रकार आहे वर्गीकरणाचा तो पर्पज म्हणजे हेतू या दृष्टिकोनातून. त्याचे आपण 3 भाग बघतो आहे: फंडामेंटल, अप्लाइड आणि ॲक्शन. फंडामेंटल म्हणजे मूलभूत संशोधन. म्हणजे काय नेमकं तर ज्या ठिकाणी शास्त्रामध्ये असं आपण एखादं ज्ञान किंवा संशोधन हे करतो की ज्याचा वापर सर्वांना व्यवस्थितपणे करता येतो आणि ज्ञानामध्ये भर घालणारं संशोधन असतं. दुसरा जो प्रकार आहे तो या ज्ञानाचा वापर करून आपण जे पुढचं संशोधन करतो त्याला आपण अप्लाइड रिसर्च असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन, की जे आपल्यासारखे शिक्षक हे वर्गातल्या वेगवेगळ्या अडीअडचणी बघून किंवा आपल्याला येणारे चॅलेंजेस किंवा आपल्याला येणाऱ्या समस्या बघून त्याला काय उपाय करता येईल याच्याबद्दल जे संशोधन करतात त्याला आपण कृती संशोधन किंवा ॲक्शन रिसर्च असं म्हणतो. तिसऱ्या प्रकारचं वर्गीकरण ह्याला टाईम स्पॅनवरती केलेलं आहे. म्हणजे किती वेळा डेटा कलेक्शन, कसं डेटा कलेक्शन आपण करतो त्याला क्रॉस सेक्शनल आणि लॉन्जिट्युडनल असे 2 प्रकार आहेत. क्रॉस सेक्शनल रिसर्चमध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या सॅम्पलमधनं आपण जे डेटा कलेक्ट करतो किंवा जी माहिती गोळा करतो ती क्रॉस सेक्शनल झाली. लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी की एकाच वेळेला केलेलं सर्व डेटा कलेक्शन, माहिती संकलन एकाच पॉईंटला केलं जातं, एकाच वेळेला केलं जातं. याच्या विरुद्ध लॉन्जिट्युडनल म्हणजे माहिती संकलन किंवा माहितीचं जे आपण माहिती गोळा करतो, डेटा कलेक्शन जे करतो ते डेटा कलेक्शन एका ठराविक कालामध्ये ते वाढवलेलं असतं. म्हणजे आज केलं, 1 वर्षभराने केलं किंवा अजून 2 महिन्यांनी केलं, 4 महिन्यांनी केलं, असा एक विशिष्ट कालावधी ठेवून आपण त्याच सॅम्पलचं पुन्हा मापन करतो. त्याला आपण लॉन्जिट्युडनल स्टडी असं म्हणतो. अजून 1-2 प्रकार जे आहे शिल्लक त्याच्यामध्ये एक मेथडमध्ये प्रमाणे म्हणजे आपण संशोधनासाठी कुठली पद्धती वापरतो त्याचं. ह्याचे 3 भाग आहेत. एक एक्सप्लोरेटरी, दुसरा डिस्क्रिप्टिव्ह आणि तिसरा एक्सप्लनेटरी. एक्सप्लोरेटरी रिसर्च आहे हा बराचसा क्वालिटेटिव्ह संशोधनामध्ये जातो की ज्या वेळेला आपण गोष्टी बघून त्यासंबंधी जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा एक्सप्लोअर करतो. एक्सप्लोरेटरीमध्ये शब्द कुठला आहे? एक्सप्लोअर म्हणजे काय ते जास्त माहिती मिळवणं. आणि ही प्रिलिमिनरी माहिती असते. ती प्रिलिमिनरी माहिती आपण गोळा करून नंतर आपण ते डिस्क्राईब करतो. मग डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये काय येतं तर विविध चलांचं केलेलं वर्णन, डिस्क्रिप्शन, वर्णनात्मक संशोधन. आता वर्णनात्मक संशोधनामध्ये काय काय गोष्टी येतात तर त्या वेळेला त्या गटामध्ये, समूहामध्ये किंवा सॅम्पलमध्ये कोणतं मापन आपण करतो त्याचं वर्णन करणं.
आता डिस्क्रिप्टिव्ह संशोधनाचे प्रकार आपण थोड्या वेळाने बघणार आहोतच, त्याच्यामध्ये जास्त माहिती आपण तेव्हा घेऊ. तिसरा जो प्रकार आहे ते एक्सप्लेनेटरी रिसर्च. एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये आपण कॉज आणि इफेक्ट किंवा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा बराचसा उपयोग आपल्याला थिअरी टेस्टिंगसाठी होतो. संशोधनाच्या वर्गीकरणाचा अजून एक प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारचं माहिती संकलनाचं साधन वापरलं आहे त्याच्यावरून केला तर आपल्याला असे काही गट मिळतात. एकतर ऑब्झर्वेशनल म्हणजे निरीक्षणात्मक अभ्यास, दुसरा सर्वे म्हणजे ज्याला आपण सर्वे मेथडच त्याला म्हणता येईल खरं, तिसरा कंटेंट ॲनालिसिस म्हणजे आपल्याला जो काही आशय मिळालेला आहे त्या आशयाचं वर्गीकरण, चौथा आहे फोकस ग्रुप डिस्कशन म्हणजे काही ठराविक लोकांना बोलवून त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग करून आपण ती माहिती गोळा करू शकतो. शेवटचा जो प्रकार आहे वर्गीकरणाचा त्याला आपण सॅम्पलवरून केलेलं म्हणजे नमुना आपण कसा निवडला किंवा काय घेतलं त्याच्यावर नव्हतं. एक तर नमुना म्हणजे केस स्टडीमध्ये आपण एकच विद्यार्थी किंवा एकच व्यक्ती किंवा एकच संस्था असं करून जेव्हा अभ्यास करतो त्याला केस स्टडी अभ्यास असतो. म्हणजे इथे सॅम्पल साईज एक असतो. सॅम्पल सर्वे म्हणजे तुम्ही स्वतः जे काही सॅम्पल थोडंफार 30 असेल 40 असेल 100 असेल ते गोळा करून त्यांचा जो सर्वे करतात त्याला सॅम्पल सर्वे म्हणतात. आणि उपलब्ध असलेलं सर्व पॉप्युलेशनचं ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्याला आपण पॉप्युलेशन स्टडी असं म्हणतो. अशा रीतीने हे 5-6 जे प्रकार आहेत त्या 5-6 प्रकारांच्यामुळे संशोधनाचं कुठलं वर्गीकरण करता येईल, त्यांची नावं काय काय देता येतील हे आता आपण पाहिलं. आता प्रश्न असा येतो कुठल्या PhDच्या विद्यार्थ्यासमोर किंवा संशोधनकर्त्यासमोर की बाबा ह्यातलं कुठलं डिझाईन मी निवडणार आहे. तर त्याच्यासाठी या ठिकाणी इथे आपण डिसिजन ट्री बघूया. बघा सुरुवात कशाने होते, चूजिंग अन ॲप्रोप्रिएट क्वांटिटेटिव्ह डिझाईन. आता त्याच्यात प्रश्न सर्वांनी आपल्याला प्रत्येकाला विचारून बघायचा आहे की मी रिलेशनशिप बघतो आहे का, कुठल्या व्हेरिएबल्समध्ये रिलेशनशिप बघतो आहे. येस असेल तर मग आपल्याला कोरिलेशन डिझाईनकडे जायला लागेल, नसेल तर मग मी पुढच्या या कॉलमकडे जाते डिफरन्स बिटवीन द ग्रुप्स. आता आपल्याला प्रत्येक वेळेला येस उत्तर देत गेलं की त्याप्रमाणे आपण त्या पुढे खाली जायचं. आता त्याच्यामुळे आपला डिसिजन व्हायला की आपला डिझाईनचा डिसिजन व्हायला मदत होते आपल्याला. आता मी सुरुवातीला कोरिलेशन बघते. रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स, येस आय एम स्टडिंग रिलेशन्स बिटवीन 2 व्हेरिएबल्स. म्हणजे मला कुठलं डिझाईन आलं, मला आलं कोरिलेशनल डिझाईन. त्याच्यात पुढे पुन्हा टाईप आहेत, त्याच्यात 2 आहेत. माझ्याकडे 2च व्हेरिएबल्स आहेत की जास्त व्हेरिएबल्स आहेत. मग मला डावीकडचा चौकोन बघायचा आहे का उजवीकडचा चौकोन बघायचा आहे ते बघायचं. समजा माझ्याकडे 2च व्हेरिएबल्स आहेत. पुन्हा काय प्रश्न आहे माझ्याकडे की मला 2च व्हेरिएबल्स असतील तर येस म्हटलं की मी कुठल्या डिझाईनला येते, बेसिक कोरिलेशनल डिझाईन. म्हणजे आपल्याला काय समजतं आपल्याला की आपल्याला बेसिक कोरिलेशन डिझाईन घ्यायला पाहिजे. का, कारण माझ्याकडे फक्त 2च व्हेरिएबल्स आहेत. नो म्हटलं तर काय होतं, मग मी परत ह्या बाजूला येते प्रेडिक्टिव्ह डिझाईन. पण प्रेडिक्टिव्ह डिझाईनला येस कुठून आला बघा बरं, तर रिलेशनशिप बिटवीन मल्टिपल व्हेरिएबल्स ऑर प्रेडिक्टिव्ह रिलेशनशिप तिथनं येस आल्यानंतर मला हे डिझाईन येतं प्रेडिक्टिव्ह डिझाईन. आता प्रेडिक्टिव्ह डिझाईन्स म्हणजे काय हा प्रश्न आपल्याकडे येतो. प्रेडिक्टिव्ह डिझाईन्समध्ये आपण असलेल्या डेटावरून भविष्याचं भाकीत करतो. मग भविष्याचं भाकीत करण्यासाठी आपल्याला रिग्रेशन ॲनालिसिस करायला लागतं. मग ज्यावेळेला आपण रिग्रेशन ॲनालिसिस वापरणार असू आणि संशोधन कोरिलेशनात्मक असेल म्हणजे कोरिलेशन संदर्भात असेल तर आपल्याला प्रेडिक्टिव्ह डिझाईन्स वापरायला लागतील. आता हा कोरिलेशनचा भाग संपला. आता आपण या साईडला जाऊ. आता मी काय बघते, डिफरन्स बिटवीन ग्रुप्स बघते ना, त्यामुळे येस आलं माझं. येस आल्यानंतर मी ग्रुप कंपॅरिझन मला करायची. ग्रुप कंपॅरिझनकडे आल्यानंतर ग्रुप कंपॅरिझन आहे म्हणजे मी तर डावीकडे आले तर परत पुन्हा खाली बघा बरं, मॅन्युप्युलेट द इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे मी जे चलं आहे माझ्याकडे ते मॅन्युप्युलेट करणार आहे का, जे इंडिपेंडंट व्हेरिएबल. येस असेल तर माझ्याकडे कंट्रोल ग्रुप मी वापरणार आहे का, पुन्हा त्याला येस आणि नो आहे. कंट्रोल ग्रुप वापरणार नसेल तर माझं डिझाईन येतं प्री एक्सपेरिमेंटल. कंट्रोल ग्रुप वापरणार असेल तर पुन्हा पुढे 2 प्रश्न आलेत की माझ्या ह्याला मी रँडम असाइनमेंट करणार आहे का, म्हणजे सर्व जे काही विद्यार्थी घेतलेले आहेत किंवा जे माझे पार्टिसिपंट्स आहेत रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांना मी यादृच्छिकपणे विभागित केलं का. येस असेल तर माझं डिझाईन येतं ट्रू एक्सपेरिमेंटल, नसेल तर माझं डिझाईन होतं क्वासी म्हणजे सेमी एक्सपेरिमेंटल. आता आपण ह्या साईडला जाऊया. मॅन्युप्युलेट इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, नो. मग मला काय आलं इथे, कुठल्या चौकोनापाशी मी पोचते, कॉझल कंपॅरेटिव्ह डिझाईन. म्हणजे डिसिजन ट्रीमध्ये आपल्याला काही बेसिक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारले की आपल्याला आपलीच उत्तरं मिळत जातात. म्हणजे दुसऱ्या कोणाकडून तरी काहीतरी गोष्टी विचारण्यापेक्षा आपण स्वतः डिसिजन घेणं आपण स्वतः डिसिजनपर्यंत पोचणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.
त्यामुळे आता आपला हा प्रश्न तर सोडून झाला. विच डिझाईन शुड आय चूज, तो प्रश्न विचारून आपल्याला डिझाईन निवडता येतं. आता पुढे क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय. आज आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्चबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे क्वांटिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय हे बघायला पाहिजे. आता प्रत्येक शब्द आहे, तर प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ आहे. पहिला शब्द कुठला आहे, सिस्टमॅटिक. म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिसर्च हा सिस्टमॅटिक असतो. म्हणजे याच्यात डेफिनेटली काही ठराविक अशा पायऱ्या असतात. त्या पायऱ्या त्याच प्रकारे तशाच पद्धतीने आपल्याला त्या वापरायला लागतात किंवा फॉलो करायला लागतात. दुसरं आहे ऑब्जेक्टिव्ह. आता इथे ऑब्जेक्टिव्ह शब्दाचा अर्थ असा आहे की जे सब्जेक्टिव्ह नाही. म्हणजे काय, तर रिसर्चर कधीही त्या संशोधनामध्ये मानसिकरित्या भावनिकरित्या तो त्रयस्थ असतो आणि म्हणून तो त्याचं ऑब्झर्वेशन आहे हे ऑब्जेक्टिव्हली करतो, म्हणजे अधिक वस्तुनिष्ठपणे करतो. दुसरं काय आहे, एम्पिरिकल एव्हिडन्स. एम्पिरिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, एम्पिरिकल म्हणजे संख्या. तर त्या संशोधनातून आपल्याला काही अशा संख्या मिळाल्या पाहिजेत, म्हणजे तिथे काहीतरी नंबर्स असले पाहिजेत नाही का. कारण नंबर्स असल्याशिवाय मला क्वांटिटेटिव्ह रिसर्च कसा करता येईल. म्हणजे नंबर्सनासुद्धा तेवढंच महत्त्व आहे. ऑफ ऑब्झर्वेबल फिनॉमिना. ऑब्झर्वेबल म्हणजे काय, दृश्य, जे आपण बघू शकतो ते. आता ऑब्झर्वेबलच का, जे ऑब्झर्वेबल नाही त्याचं मला करता येणार नाही का क्वांटिफिकेशन. येऊ शकेल. बघा, विचार करा बरं. क्वांटिटेटिव्ह न बघता येणार की गोष्ट, देवावरचा विश्वास. हा देवावरचा विश्वास मला दृश्य आहे का, तुम्हाला दिसतो का माझा देवावरचा विश्वास, नाही दिसत. मग मी हे कसं करू शकेन. मग ह्याचं मला क्वांटिटेटिव्ह रिसर्च घेता येईल का, काही प्रमाणात घेता येईल. पण बरेचदा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चने घेतो, म्हणजे गुणात्मक संशोधनातनं घेतो. पण तरीही जर मी अट्टहासाने करायचं म्हटलं तर तो माझा देवावरचा विश्वास माझ्या कोणत्या कोणत्या कृतीमधनं प्रतीत होतो, त्या गोष्टींचं जर मी मापन केलं, असे काही त्याचे पॅरामीटर्स काढले, मुद्दे काढले आणि विचारलं किंवा देवावरचा विश्वास तुमचा आहे की नाही, हे तुमच्या किंवा देवावर विश्वास असणाऱ्या व्यक्तींचं दृश्य वर्तन असं असतं. आणि मग ते वर्तन जर मी समजा लिस्ट केली तर माझी क्वेश्चनेअर किंवा रेटिंग स्केल तयार होतं. त्याच्यावरून मला देवावरचा विश्वास हा मोजता येऊ शकतो. म्हणजे अजिबात करता येत असं नाही, पण शक्यतो ऑब्झर्वेबल बिहेवियर असेल, ऑब्झर्वेबल फिनॉमिना असेल तर ते जास्त संयुक्तिक ठरतं. आता कुठल्या चलासाठी कुठल्या प्रकारचं निरीक्षण करावं हे संपूर्णपणे संशोधकावरती अवलंबून असतं. दुसरं वैशिष्ट्य काय क्वांटिटेटिव्ह रिसर्चचं, की संख्यात्मक संशोधनामध्ये डेटा किंवा ज्याला आपण माहिती म्हणतो किंवा माहिती सामग्री म्हणतो, ही न्यूमरिकल फॉर्ममध्ये असली पाहिजे. ज्याच्याबद्दल आत्ताच आपण बोललो की न्यूमरिकल फॉर्ममध्ये नसेल तर मला पुढचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करता येत नाही. आणि स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचा तरी काय हेतू असतो सांगा बरं. स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस मला लागतं याचं कारण मला माझी थिअरी जी हायपॉथिसिस आहेत त्या टेस्ट करायचे आहेत ना. मग ते जर टेस्ट करायचे असतील तर मला स्टॅटिस्टिकल टेस्ट वापरायला पाहिजे आणि स्टॅटिस्टिकल टेस्टसाठी मला संख्या लागतात आणि म्हणून ह्या संख्या आपल्याला इथे अत्यंत महत्त्वाच्या असतात. तिसरा जो मुद्दा आपण आत्ताच बोललो, ॲनालाइज थ्रू द यूज ऑफ स्टॅटिस्टिक्स. त्याच्या पुढे ज्या दोन गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं आहे की टू डिस्क्राईब अँड टेस्ट द रिलेशनशिप ऑर असोसिएशन्स अँड टू एक्झॅमिन द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. आता क्वांटिटेटिव्ह संशोधन म्हणजे संख्यात्मक जे संशोधन आहे त्या संशोधनाचे हे दोन महत्त्वाचे हेतू असतात. एक तर संख्यात्मक संशोधन हे वर्णनात्मक काही सांगतो, म्हणजे रिलेशनशिप्स किंवा सहसंबंध हा कसा आहे ह्याचं वर्णन करतो, किंवा तो सहसंबंधामध्ये कॉज आणि इफेक्ट आहे का, म्हणजे कार्यकारण भाव आहे का, तेही बघतं. आता ह्या दोन त्याच्या उद्दिष्टांवरनं किंवा ते प्राप्त करत असलेल्या, ते साध्य करत असलेल्या उद्दिष्टांवरनं आपल्याला त्याचे प्रकार पाडता येतात, जे आपल्याला या स्लाईडमध्ये दिसत आहेत. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असतो किंवा कोरिलेशनल अंडर डिस्क्रिप्शन ॲज अ फंक्शन. ॲज एक्सप्लेनेशन ॲज अ फंक्शन असेल तर कॉजल कंपॅरेटिव्ह आणि एक्सपेरिमेंटल. एक्सपेरिमेंटलचे परत दोन प्रकार पडतात, क्वासी एक्सपेरिमेंटल आणि ट्रू एक्सपेरिमेंटल. या प्रत्येकाबद्दल आपण माहिती थोड्या वेळाने घेणारच आहोत. आता आपण सुरुवातीला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये कोणते कोणते उपप्रकार येतात ते बघूया. मुळात डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय, तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च helps you to describe the current status of variables by controlling systematic information about a phenomena. आत्ताच आपण सिस्टमॅटिक म्हणजे काय ते बघितलं, फिनॉमिना म्हणजे काय ते बघितलं. आता त्याच्यात काय नवीन मुद्दा आहे सांगा बरं, की इथे सगळीकडे करंट स्टेटस म्हणजे आत्ता ह्या क्षणाला त्यांची काय परिस्थिती आहे, या क्षणाला त्या व्हेरिएबलचं मापन केल्यावर मला काय उत्तर मिळतं, काय गोष्ट मिळते, कुठला डेटा मिळतो,
त्याचं मापन करणारं जे संशोधन आहे त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक संशोधन असं म्हणू. उदाहरणं बघा बरं. हाऊ स्टुडंट्स स्पेंड देअर टाईम ड्युरिंग समर वेकेशन. उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थी साधारणपणे कोणकोणत्या क्रिया करतात, कोणत्या कोणत्या गोष्टी करतात. नुसतं फिरायला जातात का, नुसतं खेळतात का, काही अभ्यास करतात का, छंद वर्गाला जातात, काय काय करतात, आपला वेळ व्यतीत कसा करतात, किती प्रमाणात सत्कारणे लावतात, किती विद्यार्थी काहीतरी समाजकार्य करायला जातात. ह्या सगळ्यात आपल्याला इंटरेस्ट असतो नाही का शिक्षक म्हणून. मग या सगळ्याचा अभ्यास करायचा असेल तर मला असं संशोधन करावं असं वाटलं. आता ह्याच्यामध्ये काय मला कुठलं कोरिलेशन काढायचं नाही आहे, मला नुसतं वर्णन करायचं की विद्यार्थी ॲक्च्युली करतात तरी काय. घरी बसून आपला सगळा वेळ टी व्ही समोर घालतात का आईवडिलांनी त्यांच्यासाठी काही दुसरे कार्यक्रम प्लॅन केलेले असतात. दुसरं आहे व्हिडिओ गेमिंग हॅबिट्स ऑफ टीनेजर्स. टीनेजर्स हे हल्ली बरेच लहान मोठी मुलं सगळीच असतात, मोठे माणसंसुद्धा व्हिडिओ गेम्समध्ये असतात, पण जास्त प्रमाणामध्ये टीनेजर्स. आता हे त्यांनी व्हिडिओ गेम्सचे खेळतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काही प्रकारची आक्रमकता येते किंवा काही काही वेळेला मुलं जास्त डिप्रेस होतात. मग ह्या प्रकारचा जर मला अभ्यास करायचा असेल तर मला मुलांच्या व्हिडिओ गेमिंग हॅबिट्स बघायला पाहिजेत की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ गेम्स हे खेळतात. मग तो सुद्धा काय झाला, एक प्रकारचा वर्णनात्मक निबंध झाला, वर्णनात्मक संशोधन झालं नाही का. कारण आपण विद्यार्थ्यांच्या व्हिडिओ गेम्सच्या सवयींचा ह्या वेळचा अभ्यास करणार आहोत. तिसरं उदाहरण काय घेतलं आहे, ॲटिट्यूड ऑफ टीचर एज्युकेटर्स टुवर्ड्स 2 year BEd प्रोग्राम. आत्ताच BEd प्रोग्राम 2 वर्षाचा सुरू झाला नाही का. मग याच्यामध्ये 1 वर्षावरनं 2 वर्षावरती ट्रान्झिशन होताना, बदल होताना विद्यार्थी शिक्षक किंवा त्यांचे शिक्षक प्रशिक्षक, टीचर एज्युकेटर्स ज्याला आपण म्हणतो, यांच्या वर्तनामध्ये काय फरक झाला, त्यांना काय वाटतं त्याच्याबद्दल, त्यांचं परसेप्शन काय आहे, याचा अभ्याससुद्धा वर्णनात्मकच झाला. त्याचं चित्र आपल्याला अशा तऱ्हेने बघता येतं. जर डायग्राम काढायची मी म्हटली तर ग्रुप 1 म्हणजे सॅम्पलचा एखादा भाग आहे, ग्रुप 2 आहे, ग्रुप 3 आहे. हे तिन्ही मी एकत्र कम्पेअर करते ॲट द सेम टाईम. शब्द कुठला महत्त्वाचा आहे, ते सेम टाईम का, कारण आपल्याला तिचा करंट स्टेटस बघायचा असतो. दुसरा प्रकार याच्यामध्ये येतो तो कोरिलेशनल रिसर्च. कोरिलेशनल रिसर्च म्हणजे काय, सहसंबंध तपासणारा संशोधन. इट डिटरमाइन्स द एक्सटेंट ऑफ रिलेशनशिप बिटवीन 2 or more व्हेरिएबल्स यूजिंग स्टॅटिस्टिकल डेटा. आयडेंटिफाईज ट्रेंड्स अँड पॅटर्न्स इन डेटा आणि कॉज अँड इफेक्ट इज नॉट द बेसिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की सहसंबंधात्मक संशोधनामध्ये आपल्याला कार्यकारण भावाचा अंतर्भाव करायचा नसतो. मग कुठल्या तऱ्हेचा सहसंबंध बघतो की समजा विद्यार्थ्याचं सेल्फ एस्टीम आणि त्याचं मोटिवेशन हे एकमेकांशी निगडीत आहेत का, विद्यार्थ्याचं भावनिक बुद्धिमत्ता आणि विद्यार्थ्यांचं सोशल बिहेवियर म्हणजे विद्यार्थ्याचं सामाजिक वर्तन याचा सहसंबंध आहे का. आता ह्याच्यामध्ये तुमचा प्रश्न मनात असेल की हा कार्यकारण भाव नाही काय येत. बघा, दोन्ही गोष्टी तुम्हाला असं वाटतं का की भावनिक बुद्धिमत्तेमुळे सामाजिक वर्तन बदलतं, नाही. त्या दोन्ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. सामाजिक वर्तन जे येतं ते वर्तन आपल्याला अभ्यासता येतं. आता याची उदाहरणं कोणती घेतली आहेत, रिलेशनशिप बिटवीन इंटेलिजन्स अँड सेल्फ एस्टीम जे आत्ता आपण बघितलं. रिलेशनशिप बिटवीन टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज यूज्ड इन मॅथमॅटिक्स क्लासरूम अँड स्टुडंट अचिव्हमेंट. दुसऱ्या संशोधनामध्ये काय करतायत संशोधक की विद्यार्थ्यांना वर्गामध्ये काही गणित विषयाच्या ॲक्टिव्हिटीज दिल्या गेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. शिक्षक हरहुन्नरी होते, नवीन प्रकारचे कार्य करणारे होते, त्यांनी दिल्या ॲक्टिव्हिटीज. आता त्यांना बघायचं आहे की माझ्या मुलांना अचिव्हमेंट त्यांची झाली का, बदलली का. अर्थात ॲक्टिव्हिटीजमुळे अचिव्हमेंट झाली असं तर काही ते म्हणत नाही आहेत. ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या दिल्या, अचिव्हमेंट बदलली की नाही, एवढंच त्यांना बघायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी झालं सहसंबंधात्मक संशोधन. आता तिसऱ्या प्रकाराकडे आपण वळणार आहोत, त्याच्यामध्ये तो म्हणजे कॉझल कंपॅरेटिव्ह. कॉझल कंपॅरेटिव्हमध्ये शब्द कुठला आहे, कॉझल आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे कॉज इफेक्ट आहे आणि कंपॅरिझन पण आहे. आता कशाचं आहे बघा, इट एस्टॅब्लिशेस कॉज इफेक्ट रिलेशनशिप अमंग व्हेरिएबल्स. सहसंबंधांचा अभ्यास करणे, पण ते सहसंबंध कसा आहे, कार्यकारण भावाचा. एखादी गोष्ट केली की त्याचा परिणाम दुसऱ्या याच्यावरती येतो. अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल इज आयडेंटिफाईड बट नॉट मॅन्युप्युलेटेड. आता इथे त्या ठिकाणी आपल्याला मॅन्युप्युलेटेडचा अर्थ बघायला लागेल. मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, तर संशोधक ठरवतो की मला ही जी ट्रीटमेंट मी देणार आहे, हे जे उपचार देणार आहे या प्रायोगिक गटाला, हा कसा देणार आहे, किती प्रमाणात त्याची मात्रा देणार आहे, हे ठरवणं म्हणजेच मॅन्युप्युलेशन. तर एक्सपेरिमेंटर इथे या ठिकाणी किंवा रिसर्चर हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आयडेंटिफाय करतो, शोधतो, पण त्याचं मॅन्युप्युलेशन करत नाही, कारण त्याच्या हातातच ते नसतं. झालेली घटना काय आहे, त्याची कार्य काय आहेत, कारणं काय आहेत, हे बघून तो संशोधन करत असतो.
ह्याच्या उदाहरणांमध्ये बघूया जरा एकदा. इफेक्ट ऑफ पार्ट टाईम एम्प्लॉयमेंट ऑन स्टुडंट अचिव्हमेंट. म्हणजे जर शिक्षकांनी पार्ट टाईम एम्प्लॉयमेंट घेतली असेल तर त्यांच्या विद्यार्थ्यांची अचिव्हमेंट आणि ज्यांची पार्ट टाईम अपॉइंटमेंट नाही त्यांच्या विद्यार्थ्यांची अपॉइंटमेंट ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? बघा, तुलना पण आली आणि कॉज पण आलं. कॉज काय आहे? पार्ट टाईम. म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल कुठलं आलं इथे? पार्ट टाईम एम्प्लॉयमेंट. डिपेंडंट व्हेरिएबल कुठलं आलं? स्टुडंट अचिव्हमेंट. पण इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल मॅन्युप्युलेट केलेलं नाही, म्हणून हा कॉझल कंपॅरेटिव्ह झाला. फक्त जे शिक्षक पार्ट टाईम आहेत आणि जे शिक्षक फुल टाईम आहेत त्यांचे मी 2 गट केले आणि दोन्ही गटातले शिक्षक ज्यांना शिकवतात त्या विद्यार्थ्यांच्या अचिव्हमेंटची तुलना केली, म्हणून त्याला आपण म्हणायचं कॉझल कंपॅरेटिव्ह. दुसरं आहे इफेक्ट ऑफ 2 year B.Ed ऑन ॲडमिशन. B.Edचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम झाला, याचा ॲडमिशनवर काय परिणाम झाला, हा पण कॉझल कंपॅरेटिव्ह झाला. आणि तिसरं आहे इफेक्ट ऑफ स्मोकिंग ऑन रेस्पिरेटरी सिस्टम. म्हणजे काय, आता आपण समजा तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा असेल हा, तर आपण सांगू का लोकांना की बाबा दिवसाला 20 सिगरेट ओढल्याच पाहिजे, कारण मला तुमच्या लंग्सचा अभ्यास करायचा आहे? असं करत नाही ना, अनएथिकल रिसर्च होतो की नाही. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे जे रिसर्च असतात की ज्याचा सिगरेट ओढण्याचा म्हणा किंवा ड्रग्सचा म्हणा किंवा एखादं झोपेच्या गोळ्या कायम घेण्याचा किंवा डिप्रेशनचा, अशा तऱ्हेचे जे व्हेरिएबल्स असतात की ज्याचा परिणाम आपल्याला त्यांच्या लाईफस्टाईलवरती, त्यांच्या अचिव्हमेंटवरती, त्यांच्या परफॉर्मन्सवरती बघायचा असतो, त्यावेळेला इंडिपेंडंट व्हेरिएबल जरी आयडेंटिफाय केलेलं असलं तरी आपण ते मॅन्युप्युलेट करत नाही, जे आहे त्याचा अभ्यास करतो ना, म्हणून याला कॉझल कंपॅरेटिव्ह रिसर्च असं म्हणायचं. चौथा प्रकार जो आहे तो एक्सपेरिमेंटल रिसर्च. ह्याच्यामध्ये काय येतं? एस्टॅब्लिशेस द कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप अमंग व्हेरिएबल्स. म्हणजे तिथे ते नव्हतं, ते आता इथे आहे ना. त्यामुळे इंडिपेंडंट व्हेरिएबल इज मॅन्युप्युलेटेड टू डिटरमाइन द इफेक्ट्स ऑन द डिपेंडंट व्हेरिएबल. दुसरं काय, ह्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडले. मग अशी आपण नुसती नावं वाचली होती, क्वासी आणि ट्रू. क्वासी म्हणजे सेमी. म्हणजे काय, तर क्वासी ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्सवरती टाईट कंट्रोल नसतो किंवा रँडमायझेशन म्हणजे नादर्शन जे आपण घेतो ते रँडमाइज नसतं. ट्रू एक्सपेरिमेंटलमध्ये टाईट कंट्रोल ऑन द व्हेरिएबल्स आणि रँडमायझेशन प्रत्येक ठिकाणी. म्हणजे विद्यार्थी निवडण्यापासून ट्रीटमेंट कुठल्या गटाला द्यायची, कुठल्या गटाला नाही द्यायची, हे सुद्धा आपण रँडमली ठरवतो. उदाहरणं, इफेक्ट ऑफ पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट ऑन ॲटिट्यूड टुवर्ड्स स्कूल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जर पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट दिली तर विद्यार्थ्याचा स्कूलकडे किंवा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारतो का, हे बघा. आता इथे मुद्दाम शिक्षकांनी काय केलं आहे, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट द्यायची असं ठरवून ते शिक्षक तसे वागले नाही का. त्याच्यामुळे शिक्षकांनी ती ट्रीटमेंट मॅन्युप्युलेट केली की आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट देणार आहोत आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या ॲटिट्यूडवरती, त्याच्या अभिवृत्तीवरती काय होतो तो बघायचा आहे. दुसरं काय, इफेक्ट ऑफ टीचिंग विथ अ कोऑपरेटिव्ह ग्रुप स्ट्रॅटेजी ऑन स्टुडंट्स अचिव्हमेंट. की कोऑपरेटिव्ह ग्रुप स्ट्रॅटेजी मी वर्गात वापरली तर त्या विद्यार्थ्यांच्या अचिव्हमेंटवरती काय परिणाम होतो. म्हणजे कोलॅबोरेटिव्ह म्हणा, कोऑपरेटिव्ह म्हणा, कुठली प्रॉब्लेम बेस्ड असेल की टीम टीचिंग असेल, कुठलाही एखाद्या टीचिंग स्ट्रॅटेजीचा परिणाम जेव्हा असतो तेव्हा शिक्षक ती स्ट्रॅटेजी मुद्दाम ठरवून अंमलात आणतो, ज्याला आपण संशोधनाच्या भाषेमध्ये मॅन्युप्युलेशन म्हणतो. म्हणजे तुम्हाला इथे कळलं असेल की इंडिपेंडंट व्हेरिएबल पण आहे, शिक्षकांनी किंवा रिसर्चरनी, संशोधकांनी ते मॅन्युप्युलेट पण केलेलं आहे. आणि आता तिसरं म्हणजे ह्याचा आपण कॉज इफेक्ट रिलेशन बघणार आहोत आणि म्हणून ह्या प्रकाराला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणतो. आता आपण पुन्हा थोडं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चकडे वळणार आहोत की त्याचे मूळचे प्रकार कोणते आहेत. अजून पण आपण काय बघितलं होतं की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि एक्सपेरिमेंट रिसर्च म्हणजे काय, हो ना. आता आपण बघणार आहोत त्याचे उपप्रकार कोणते आहेत. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचे 3 प्रकार पडतात बेसिकली. तसं बघितलं तर 2च पडतात, पण त्या दुसऱ्यालाही अजून लहान लहान उपघटक आहेत. एक तर पहिला आहे क्रॉस सेक्शनल. क्रॉस सेक्शनल म्हणजे सगळ्या सॅम्पलचा किंवा निदर्शनाचा एकाच वेळेला केलेला अभ्यास. एकाच वेळेला म्हणजे ॲट वन टाईम इट सेल्फ द रिसर्चर कलेक्ट्स डेटा फ्रॉम द एंटायर सॅम्पल. आता ते सॅम्पल डिस्ट्रीब्युटेड असेल वेगवेगळ्या ठिकाणी, पण डेटा कलेक्शन करण्याची जी प्रोसेस आहे, ती जी काही कार्यप्रणाली आहे, ती कार्यप्रणाली एकाच वेळेला होते. त्याच्यात असं आज थोडं करायचं, 2 वर्षांनी केलं, 4 वर्षांनी केलं, 2 महिन्यांनी केलं, 3 महिने असं नसतं. एकाच वेळेला समजा तुम्हाला डेटा कलेक्शन करायला 1 ऑगस्टपासून 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ लागला, पण तरी तो कालावधी एकदाच आहे ना, त्यामुळे याला म्हणायचं क्रॉस सेक्शनल. आणि ते सगळ्या सॅम्पलकडनं एकाच वेळेला घेतलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो लॉन्जिट्युडनल. त्याच्यामध्ये काय असतं की संशोधक बऱ्याच अंतरापर्यंत, बऱ्याच वेळपर्यंत त्याच
सॅम्पलचं पुन्हा पुन्हा मापन करतात. आता का मापन करतात? कारण त्यांना त्यांचा ट्रेंड बघायचा असतो किंवा त्या ठिकाणी त्याच्या विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये किंवा त्या मेजर्समध्ये काय परिणाम झाला का, असं असू शकतं ना कदाचित मेडिकल सायन्समध्ये, की एखादी गोळी दिली डॉक्टरांनी तर त्या गोळीचा 2 तासाने होणारा परिणाम, काही दिवसांनी होणारा परिणाम किंवा 1 दिवसाने म्हणा, 2 दिवसाने म्हणा, 4 दिवसाने होणारा परिणाम हळूहळू जे डॉक्टर मोजतात, पण हा जास्त कालावधीपर्यंत असतो. किंवा एखाद्याला कुठली तरी मोठी ट्रीटमेंट चालू असेल, HIV एड्सची ट्रीटमेंट रेट्रोॲक्टिव्ह जी असते ती बरेच कालावधी जाते. मग त्यांना आज औषध दिलं तर महिन्याभराने काय फरक पडला, 6 महिन्यांनी काय पडला, 1 वर्षाने काय पडला, 2 वर्षांनी काय पडला, असं जेव्हा आपण बघतो त्याला म्हणायचं लॉन्जिट्युडनल रिसर्च. सॅम्पल तेच राहतं, हे महत्त्वाचं इथे. आणि त्यांचं डेटा कलेक्शन जे आहे ना हे एक्सटेंडेड पिरियडपर्यंत चालतं, म्हणून याला आपण लॉन्जिट्युडनल असं म्हणतो. आता लॉन्जिट्युडनलचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक तर कोहॉर्ट, पॅनल स्टडी किंवा ट्रेंड स्टडी. बघूयात काय ते. कोहॉर्ट स्टडी जो असतो त्या कोहॉर्ट स्टडीमध्ये एकच ग्रुप असतो ज्याच्यामध्ये सर्वांच्यामध्ये एक कॉमन गुणधर्म असतो, हू शेअर अ डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे कसं म्हणता येईल की जसं मगाशी आता म्हटलं ते ज्यांना HIV झालेलं आहे, त्या HIVचे पेशंट्स, हे सगळे पेशंट्स आणि HIV आहे ना, मग त्यांचा कॉमन कॅरेक्टरिस्ट काय की तो. मग त्याच्यामध्ये एज ग्रुप वेगळा असेल, त्यांची लेवल ऑफ HIV असे वेगळी असेल किंवा त्यांचा जेंडर वेगळा असेल, पण त्यांचा एक कॉमन कॅरेक्टरिस्ट काय की त्यांना HIV झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा जर आम्ही अभ्यास करायचा म्हटला तर तो कोहॉर्ट स्टडीमध्ये जातो. कोहॉर्ट स्टडीसारखा दुसरा एक प्रकार आहे, त्याला म्हणायचं पॅनल स्टडी. आता पॅनल स्टडी म्हणजे काय, सॅम्पल तेच राहतं पण दे मे नॉट हॅव अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचं असेल किंवा ठीक आहे या हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट्स किंवा या शाळेमध्ये येणारी मुलं असं घेतलं, मग त्यांना काय ते ठराविक असं एकच कॅरेक्टरिस्टिक असं नाही घेता येत. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे असू शकतात. त्यांना म्हणायचं पॅनल स्टडी. द की फीचर ऑफ पॅनल स्टडीज इज दॅट दे कलेक्ट रिपीटेड मेजर्स फ्रॉम द सेम सॅम्पल. आता दोनातला फरक कळला का? एकामध्ये काय झालं आहे, सॅम्पल तेच राहिलं आहे आणि त्या सगळ्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सॅम्पल तेच आहे, त्यांच्यामध्ये काही कॉमन नसलं तरी चालेल पण सॅम्पल तेच आहे. त्यामुळे कोहॉर्ट आणि पॅनलमध्ये हा थोडासा मायन्यूट फरक आहे, पण तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये सॅम्पलही सेम नाही आहे आणि वेळ नाही, फक्त वेगवेगळ्या वेळेला घेतलेलं आहे, त्याला म्हणायचं ट्रेंड स्टडी. आता ट्रेंड स्टडी इम्प्लाइज सॅम्पल्स डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ टाईम फ्रॉम द सेम पॉप्युलेशन. म्हणजे साधारणपणे असं वाटलं की 2017 ऑक्टोबरमध्ये लोकांचं एखाद्या किंवा आता साधंच एक्झाम्पल म्हटलं तर GST 1 जुलैपासून लागू झाला, तर ह्या दिवशी लोकांचं घेतलेलं ओपिनियन, एक GST व्यवस्थित स्टॅबिलाईज झाला 6 महिन्यांनी की तेव्हाचं घेतलेलं ओपिनियन जुलैपासून 6 महिने म्हणजे डिसेंबरमध्ये झालं. 1 जानेवारीला मी पुन्हा डेटा घेतला. आता त्यावेळेला 30 लोक मला भेटतील असं नाही ना, दुसरी लोकं असतील, पण मी पुन्हा स्टडी केला, पुन्हा अजून एखाद्या वर्षांनी बघितला. त्याच्यामुळे मी सॅम्पलही बदलते, फक्त कुठली गोष्ट ठेवली आहे, मेंटेन केली आहे की मी त्यांचा डेटा हा वारंवार घेते. त्याला म्हणायचं ट्रेंड ॲनालिसिस किंवा ट्रेंड स्टडी. ट्रेंड स्टडीमध्ये आपल्याला सॅम्पल तेच राहत नाही. आता तिनाचा एक महत्त्वाचा फरक, कोहॉर्ट एकच सॅम्पल सेम कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स. पॅनेलमध्ये सॅम्पल तेच, कॅरेक्टरिस्टिक्स कॉमन नसतात. आणि तिसऱ्यामध्ये ट्रेंडमध्ये सॅम्पलही ते नाही, फक्त मेजरसुद्धा वेगवेगळी आहेत. कोरिलेशनल स्टडीमध्ये इट्स अ टाईप ऑफ डिस्क्रिप्टिव्ह स्टडी. नो व्हेरिएबल्स आर मॅनिप्युलेटेड. इथे मॅनिप्युलेशन कुठल्याही प्रकारचं केलेलं नसतं. जसा स्टडी आहे त्याप्रमाणे मेजर्स घेऊन ते केलं जातात. दिस टाईप ऑफ रिसर्च स्टडीज द स्ट्रेंथ अँड द डिरेक्शन ऑफ रिलेशनशिप. आता स्ट्रेंथ अँड डिरेक्शन म्हणजे काय, तर स्ट्रेंथ म्हणजे त्याचं कोरिलेशन किती आहे, 0.5 आहे, 0.6 आहे, 0.8 आहे, ती किती स्ट्रॉंग आहे, त्या दोघांच्या त्या व्हेरिएबल्समध्ये किती असोसिएशन आहे, किती स्ट्रॉंग असोसिएशन आहे ते. आणि डिरेक्शन म्हणजे ते धन आहे का ऋण आहे, पॉझिटिव्ह असेल त्याचा अर्थ काय होतो, निगेटिव्ह असेल तर काय अर्थ होतो. त्याच्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचं असलं तरी कोरिलेशनल स्टडी हे सहसंबंधात्मक अभ्यास, हे तुम्हाला त्याचं सहसंबंधाचं किंमत म्हणजे व्हॅल्यू, स्ट्रेंथ आणि डिरेक्शन, दिशा दर्शवतात. फक्त त्याच्यामध्ये ते कॉझल नसतं, ते कार्यकारण भावाचं नसतं. हेन्स देर इज नो इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल इज क्लासिफाईड. दीज स्टडीज आर युजफुल इन प्रेडिक्शन when regression coefficient is calculated. डिस्क्रिप्टिव्ह स्टडीच्या या स्टेप्स आहेत. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बघितल्या असतील. तर डिस्क्रिप्टिव्ह स्टडीजमध्ये
ह्या ज्या स्टेप्स आहेत तुम्हाला बऱ्याचशा लोकांना यातल्या माहीत असतील. आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, फॉर्म्युलेट ऑब्जेक्टिव्स, रिव्ह्यू लिटरेचर, ड्रॉ कन्सेप्ट मॅप, आयडेंटिफाय व्हेरिएबल्स, ऑपरेशनलाइज देम, formulate hypothesis if any, construct the tools, collect data, analyze data, test hypothesis if it is already framed and arrive at conclusion. आता प्रश्न असा येतो की तुम्ही हायपॉथिसिस इफ एनी म्हटलं आहे. प्रत्येक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चला हायपॉथिसिस असतोच असं नाही. समजा मी नुसतं बघितलं की मुलांचं ओपिनियन काय आहे 2 वर्षाच्या BEd प्रोग्रॅमबद्दल, तर त्याला हायपॉथिसिस मला काही करायचं नाही आहे. पण जर असं वाटलं मला की व्हिडिओ गेमिंगचा मुलांच्या ॲग्रेसिव्हवरती काय परिणाम होतो, तर मी डेफिनेटली हायपॉथिसिस करेन ना की जेवढं मुलं ॲक्शन ओरिएंटेड व्हिडिओ गेम्स करतात तेवढं त्यांचं ॲग्रेशन वाढलेलं असतं. म्हणजे अशा हा डिस्क्रिप्टिव्ह स्टडी आहे तरीसुद्धा मी तिथं हायपॉथिसिस केलं आहे. म्हणून प्रत्येक डिस्क्रिप्टिव्ह स्टडीला हायपॉथिसिस असेलच असं नाही.